नमस्कार, मी निखिल प्रभाकर रावहरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो. फ्रेंड्स, आत्तापर्यंत आपण 5 चक्र पाहिलेले आहेत आणि आज आपण आपल्या स्पिरिच्युअल सायन्समधलं जे चक्रवरचं व्हिडिओ चालू आहे त्यातलं 6वं चक्र आणि एक महत्त्वाचं चक्र ज्याला की मराठीमध्ये आज्ञाचक्र आणि इंग्लिशमध्ये थर्ड आय चक्र असे म्हणतात ते पाहणार आहोत. आज्ञाचक्र, तुमचे विचार आणि स्पष्टतेमागचं विज्ञान, हे असं आपलं जे आहे टॉपिकचं हेडिंग असणार आहे आणि याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला कधी असं जाणवलंय का किंवा तुम्ही असं कधी फील केलंय का की तुमच्या लाईफमध्ये सर्व काही ठीक आहे पण तरीही तुम्हाला काही गोष्टींना घेऊन क्लॅरिटी जाणवत नाही किंवा काही गोष्टींना घेऊन तुम्ही कन्फ्युज्ड असता किंवा काही गोष्टींच्या बाबतीत तुम्ही विनाकारण जास्त विचार करता. तुम्हाला एखादा शॉर्ट डिसिजन घ्यायचा असतो पण तो डिसिजन घेण्यात तुम्ही बऱ्याचदा कन्फ्यूज होता. आणि जर तुम्हाला असंच जाणवत असेल मित्रांनो, तुम्ही जर ह्या गोष्टी फील करत असाल तर मग प्रॉब्लेम हा जो आहे हा 100% तुमच्या सिस्टीम मध्ये आहे आणि तुमचं जे आपलं आज्ञाचक्राचं जे एनर्जी सेंटर आहे त्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, तर आपण पहिले आज्ञाचक्र म्हणजे काय हे पाहून घेऊ, त्याचं आपण इंट्रोडक्शन घेऊया. आज्ञाचक्राला इंग्लिशमध्ये थर्ड आय चक्र म्हणतात किंवा त्याला अजना चक्र असंही म्हणतात. थर्ड आय चक्र याला यामुळे म्हणतात की हे जे चक्र आहे हे आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये, ज्या ठिकाणी आपण जर तुम्ही महादेवांचा फोटो पाहिलात तर त्यांचा जर तिसरा डोळा ज्या ठिकाणी होतो त्या लोकेशनला, त्या ठिकाणी हे चक्र स्थित असतं मित्रांनो. आणि हे जे चक्र आहे हे चक्र तुमचं अवेअरनेस, क्लॅरिटी, इंट्युशनचं जे आहे त्याचं सेंटर आहे. आपण जे काय पाहतोय ते नाही तर आपण जे काय समजतोय, गोष्टी आपण कशा पद्धतीने समजून घेतोय ते ह्या चक्राशी रिलेटेड असतं आणि या चक्राशी संदर्भित असतं. तर आता याच्या मागे आपण आज्ञाचक्राचं सायंटिफिक कनेक्शन आपल्या लाईफशी काय आहे ते पण पाहूयात मित्रांनो. आपलं जे आज्ञाचक्र आहे हे आज्ञाचक्राचं जे लोकेशन आहे ते आपल्या ब्रेनच्या जवळ असतं, आपल्या मेंदूच्या एकदम जवळ हे चक्र असतं. आणि इथेच एक इम्पॉर्टंट ग्लँड असते आपल्या बॉडीतली, ज्याला की आपण पिट्युटरी ग्लँड असं म्हणतो. ही जी पिट्युटरी ग्लँड असते ना मित्रांनो, ही एकदम छोटी, अक्षरशः असं म्हणतात की ही एक हरभऱ्याच्या दाण्या एवढी किंवा एका वटाण्या एवढी ही ग्लँड असते. पण ही जी पिट्युटरी ग्लँड असते ना, ही पिट्युटरी ग्लँड काय करते, ही आपल्या बॉडीतले बरेचसे हार्मोन्स, हिला मास्टर ग्लँड असंही म्हणतात मित्रांनो. तर हिला मास्टर ग्लँड का म्हणतात तेही आपण समजून घेऊ. की ही जी पिट्युटरी ग्लँड आहे ही आपल्या बॉडीमधले मेजर हार्मोन्स कंट्रोल करते. त्याच्यानंतर ही जी ग्लँड आहे ही आपली ग्रोथ, त्याच्यानंतर थायरॉइड फंक्शन, त्याच्यानंतर स्ट्रेस आपल्याला जो येतो त्या स्ट्रेसला आपण कसं रिस्पॉन्ड करतो ते, त्याच्यानंतर आपली जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ते, याच्याशी रिलेटेड म्हणजे आपली पूर्ण जी बॉडी आहे ती बॉडी कशी फंक्शन करते जवळपास ही सगळं या ग्लँड मधून कंट्रोल होत असतं. आपले बॉडी मधले बरेचसे हार्मोन ही ग्लँड कंट्रोल करत असते मित्रांनो. तर जर तुमचं आज्ञाचक्र डिस्टर्ब असेल मित्रांनो, जर तुमचं आज्ञाचक्र डिस्टर्ब असेल तर फक्त क्लॅरिटी नाही हरवत, तर काय होतं, आपलं जे बॉडीचं इंटरनल बॅलन्स आहे तेही डिस्टर्ब होतं. आणि आपलं इंटरनल बॅलन्स डिस्टर्ब झाल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात आणि ह्या हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळे तुम्हाला थायरॉइडचा त्रास जाणवू शकतो. तुम्हाला रिलेटेड टू, आपण असं म्हणू शकतो की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड काही त्रास जाणवू शकतो. त्याचप्रमाणे तुम्हाला स्ट्रेस, ऍसिडिटी या प्रकारचेही त्रास जाणवू शकतात. तर मित्रांनो, याचे जे काही रिझन्स आहेत ते पाहतो. एक तर मेन म्हणजे ओव्हर थिंकिंग, याच्यामुळे काय होतं की मेंटल ओव्हरलोड होतो. स्ट्रेस, हार्मोनल इम्बॅलन्स ट्रिगर होतं. कन्फ्युजन, पुअर डिसिजन सिस्टीम आपली होते, डिसिजन्स घेण्यात आपल्याला त्रास होतो. आणि इथूनच मग हा आपला जो आहे तो ब्रेकडाऊन चालू होतो. आता हे जर आपलं आज्ञाचक्र आहे हे ब्लॉक झालंय, हे कसं समजायचं ते आपण पाहूयात. याचे काही सायन्स आहेत, ते सायन्स आपण पाहूयात मित्रांनो.
पहिलं म्हणजे ओव्हर थिंकिंग, दुसरं डिसिजन घेताना आपल्याला भीती वाटते, तिसरं बाहेरचा जो आवाज आहे, बाहेरची जी लोक आहेत त्यांचं जे बोलणं आहे ते आपल्याला जास्त इन्फ्लुएन्स करतं आपण स्वतः विचार करण्यापेक्षा. त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या जे लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व प्रॉब्लेम्स बाहेरून येत आहेत, पण जी आपली मेन प्रॉब्लेम असते ती असते आपली क्लॅरिटी. कारण आपल्याला क्लॅरिटी येत नसते, त्यामुळे आपल्या आजूबाजूला आपल्याला भरपूर असे प्रॉब्लेम दिसत असतात मित्रांनो. तर आता हे चक्र बॅलन्स कसं करायचं याचे काही मेथड्स आहेत तेही आपण समजून घेऊया. सायलेन्स टाइम म्हणजे काय? रोज कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तुम्ही नॉईज फ्री बसायचं, म्हणजे जिथे कुठलाही आवाज नाही असं तुम्ही शांत ठिकाणी बसून जर शांत बसलात तर तुमच्या डोक्यातले जे नको ते विचार आहेत ते हळूहळू निघून जायला लागतात आणि तुमचं माइंड रिलॅक्स व्हायला चालू होतं मित्रांनो. त्याच्यानंतर फोकस्ड मेडिटेशन जर तुम्ही फॉलो केलं तर तेही तुम्हाला फार हेल्पफुल ठरतं या गोष्टीसाठी. आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचं की तुमचं जे आयब्रो आहे, आयब्रोच्या मधात तुम्हाला फोकस ठेवायचा आहे आणि हा जो आपला आज्ञाचक्र आहे त्याचा जो बीज मंत्र आहे तो आहे ओम. हा ओम बीज मंत्रांचा जर आपण जाप केला, म्हणजे आपण जर डोळे बंद केले, ध्यान लावलं आणि ओम असं जर म्हणलं तर त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्याला आपल्या आज्ञाचक्रामध्ये जाणवतात आणि त्यामुळे आपलं आज्ञाचक्र जे आहे ते बॅलन्स व्हायला आपल्याला मदत होते मित्रांनो. किंवा जर ते ब्लॉक असेल तर अनब्लॉक होण्यासाठी, ऍक्टिव्हेट होण्यासाठी ही आपल्याला मदत होते. त्याच्यानंतर स्क्रीन डिटॉक्स ही फार महत्वाचं आहे मित्रांनो. स्क्रीन डिटॉक्सचं मी बऱ्याचदा सांगतो की स्क्रीन डिटॉक्स कशामुळे रिलेटेड आहे. आपलं जे आज्ञाचक्र आहे हे एकदम आपल्या डोळ्याच्या वरच्या भागात ह्या ठिकाणी स्थित असतं आणि जेव्हा आपण अपरात्री डिस्प्ले स्क्रीनिंग करत असतो, रील्स किंवा काही तुम्ही युट्यूब स्क्रोल करत असता किंवा इंस्टाग्राम किंवा अजूनही तुम्ही काही सोशल मीडिया किंवा मोबाईलवर काही मूवी वगैरे पाहत असाल तर त्यावेळेस काय होतं, आपण पूर्ण अंधारामध्ये असतो आणि आपला जो लाईट असतो तो डायरेक्ट आपल्या स्क्रीन लाईट आपल्या डोळ्यावर पडत असतो. यामुळे काय होतं की आपल्या डोळ्याची जी बुबुळ आहेत ती सतत कॉन्ट्रॅक्ट आणि म्हणजे लहान मोठी होत असतात आणि ही लहान मोठी झाल्यामुळे काय होतं की आपल्या डोळ्यावर जास्त स्ट्रेस येतो. कारण प्रत्येक जो तुम्ही व्हिडिओ पाहता त्याच्यामध्ये लाईटचं प्रमाण हे कमी जास्त असतं आणि हे लाईटचं प्रमाण कमी जास्त असल्यामुळे त्याप्रमाणे आपलं जे बुबुळ आहे ते कमी जास्त कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्यामुळे आपल्या डोळ्यावर जास्त स्ट्रेस येतो आणि हा स्ट्रेस आपल्याला मॅटर करतो. त्याच्यामुळे स्क्रीन टाइम कमी झाला की आपलं इन्फॉर्मेशन ओव्हरलोड कमी होतो आणि इन्फॉर्मेशन ओव्हरलोड कमी झाला की आपला स्ट्रेस कमी होतो आणि हे आपल्याला हेल्पफुल ठरतं आपलं आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी. थॉट जर्नलिंग ही एक अजून मेथड आहे मित्रांनो. थॉट जर्नलिंग म्हणजे काय? जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक दिवसभरामध्ये कमीत कमी 90 to 95,000 किंवा एक तुम्ही असं समजा की खूप जास्त थॉट्स आपल्या याच्या डोक्यामध्ये येत असतात, ज्यातले की 5% थॉट्स आपल्या कामाचे असतात. 95% जे थॉट्स असतात ते वायफळ असतात, ज्याची काहीही गरज नसते. जर आपण हे थॉट्सचं जर्नलिंग केलं, म्हणजे आपल्याला जे थॉट्स हवे आहेत त्याच्यावर जर आपण फोकस केला आणि अनवॉन्टेड थॉट्स जर आपण काढून टाकले तर आपला फोकस वाढतो आणि फोकस वाढला की आपलं आज्ञाचक्रही व्यवस्थित बॅलन्स व्हायला मदत होते मित्रांनो. ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल की जेव्हा आपण काम असतो ना तेव्हा आपलं ब्रेन जे आहे ते बेटर फंक्शन करतं आणि जेव्हा आपलं ब्रेन बेटर फंक्शन करतं त्यावेळेस आपलं हार्मोनल जे बॉडीचं स्टॅबिलायझेशन असतं तेही व्यवस्थित काम करत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जी आपण क्लॅरिटी शोधत असतो ना एखाद्या गोष्टीला घेऊन, ती क्लॅरिटी बाहेर शोधण्यापेक्षा, त्या गोष्टीवर बाहेर रिसर्च करण्यापेक्षा ती आपल्याला जी सिस्टीम आपली त्याच्याशी रिलेटेड आहे ती पहिले बिल्ड करायची आणि ही क्लॅरिटी आपण जर आपल्या आतमध्येच शोधली तर आपल्याला आपल्या हव्या असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच सापडायला लागतं आणि मग आपलं लाईफ ही सॉर्टेड होतं मित्रांनो. आजच्या पुरतं इतकंच. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. थँक्यू मित्रांनो.